पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर शहरातून होणारी जड वाहतूक शहराच्या बाहेरूनच वळवण्यात यावी, यासाठी पंढरपूर शहराच्या भोवती रिंग रोड झाला पाहिजे, यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक हे मागील अनेक वर्षापासून राज्य शासनाकडे पाठपुरावा करताना दिसून आले होते। तर पंढरपूर टाकळी सिकंदर रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना त्यांनी चंद्रभागा नदीवर अजनसोंड ते मुंडेवाडी या दरम्यान आणखी पूल उभारल्यास रिंग रोडच्या माध्यमातून टेंभुर्णीकडून येणारी व कर्नाटक, कोल्हापूर, सांगलीकडे जाणारी वाहतूक रिंग रोड मार्गे शहरातून बाहेर जाण्यास आणखी मदत होणार असल्याचं सांगत यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत असल्याचंही म्हटलं होतं। राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे पंढरीत आले असता माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी हीच भूमिका मांडल्याचं दिसून आलं होतं आणि आता यंदाच्या अर्थसंकल्पात खरी टाकळी, अनवली, मुंडेवाडी रिंग रोडसाठी 218 कोटी रुपये तसेच मुंडेवाडी अजनसोंड रस्त्यावर भीमा चंद्रभागा नदीवर नवीन पूल बांधण्यासाठी 32 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं दिसून येत आहे। माजी आमदार परिचारक यांच्या पाठपुराव्याची उशिरा का होईना दखल घेतली गेली याचं समाधानही पंढरीत व्यक्त होत आहे। प्रशांत परिचारक यांनी या रिंग रोडची व पुलाची आवश्यकता कथन केली होती। पहा त्यावेळी बोलताना काय म्हणाले होते प्रशांत परिचारक। हा बायपास काढलाय देगावपर्यंत। मागच्या आषाढीच्या वेळेस रवींद्र चव्हाण साहेब इथं आले होते की आपल्याला अजनसोडवरनं जर मुंडेवाडीला जाणारा ब्रिज या ठिकाणी जर दादा झाला आणि त्या रवींद्र चव्हाण साहेबांनी जागेवरती निर्णय दिले, लगेच त्याचं फुटिंग घेऊन त्याचं सगळं तयार करून पिढी खात्यानं साहेब दादा शासनाकडे पाठवले आणि ते आता नाबार्डमध्ये प्रस्तावित आहे। तेव्हा आपण दोघांनी प्रयत्न करून तो जर दादा अजनसोंड ते मुंडेवाडी ही जर कनेक्टिव्हिटी झाली तर पंढरपूर शहरातला मोठ्या प्रमाणामध्ये ही वाहतुकीचा लोड कमी होईल। कारण वाखरीपासून आता जर आपण निघालो तर आपण थेट इथं आडीवपर्यंत देगावपर्यंत येतोय आणि देगावपासून जर आपण निघालो मुंडेवाडी मार्गे काशेगावपर्यंत आपण जातोय, अनवली, काशेगाव, टाकळी, वाखरी। त्यामुळं पंढरपूरचा रिंग रोडच तयार होतोय। तेव्हा मी प्रयत्न करतोय, आपणही दादा प्रयत्न करावेत। मतदारसंघ जरी तुमचा नसला तरी इकडचं गाव तुमचं आहे, पलीकडचं गाव आमचं आहे, आपण दोघं मिळून प्रयत्न करू आणि ही कनेक्टिव्हिटी करूया। तेव्हा आपण दोघांनी कनेक्ट करायचं म्हणल्यावर सगळं कनेक्ट होत आहे, होत नाही।